हॅलो, वेलकम बॅक टू प्रगीत वर्ल्ड। तर आज बऱ्याच दिवसानंतर असा एक व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करत आहे। आमचं थोडंसं काही रुटीन यामध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर हा दुपारचा टायमिंग आहे आणि बऱ्याच वेळेला घरी आमच्याकडे दुपारीच पार्सल येतात। तर आज पण तसंच एक फॅन आला होता, जसं की तुम्हाला तर दिसत आहे, आणि तोच फॅन मी अनबॉक्सिंग करत आहे। हा फॅन ॲमेझॉनवरून मागवलेला आहे आणि छोटी साईज जी असते फॅनची, ज्याला की 4 ब्लेड असतात, तर तो फॅन आहे हा। तर छोटा फॅन कशासाठी मागवलाय, तसं तर जेव्हा आम्ही म्हणजे या घरामध्ये राहायला आलो तर तेव्हाच 3 फॅन आम्ही मागवले होते आणि 3ही फॅन लावलेले होते। पण आता एवढा उन्हाळा आहे आणि गरमी पण खूप वाढतीये, तर घरामध्ये किचनमध्ये पण एक छोटासा फॅन असावा, जर कधी आपण तिथे बसलो तर तिथे पण हवा लागली पाहिजे, त्यामुळे मग हा फॅन आम्ही मागवलेला आहे। तर छान आहे हा पण फॅन, याची क्वालिटी पण खूप छान आहे। आणि त्यासोबत इथे मला कॉल आलेला होता, तर माझं इकडे कॉलवर पण बोलणं चालू आहे। तर आल्या आल्या मी सगळं आता पाहून घेते की याच्यामध्ये जे काही याचे पार्ट्स असतात फॅनचे ते पण आहेत का आणि व्यवस्थित आहेत का। कोणतं पण पार्सल आल्यानंतर आपण या सगळ्या गोष्टी चेक करतो, तसंच मी पण हे चेक केले। आणि बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांना वाटतं की जेव्हा आपण कुठली ऑनलाईन वस्तू ऑर्डर करतो तर ती चांगली येईल की नाही, पण भरपूर काही अशा वस्तू आहेत ज्या की चांगल्या येतात आणि मग आम्ही पण त्यामुळे ऑर्डर करतो। तर ऑनलाईन फॅन आहे आणि याच्या आधी पण म्हणजे जो आमचा मोठा फॅन होता तर तो पण आम्ही ऑनलाईनच ऑर्डर केलेला आणि तो पण चांगला होता, त्यामुळे हा पण ऑनलाईन ऑर्डर केला। आणि फायनली मग तिथल्या दादांना एका बोलवलं की आमचा एवढा फॅन बसवायचा, तर ते आले होते आणि तेच इथे काम चालू आहे सगळं व्यवस्थित। त्यांच्याकडे कसं वरती चढण्यासाठी शिडी असते, तर ते पण ते स्वतः घेऊन आले होते आणि घरी लावायचा प्लॅन चालू होता, पण ते काही जमलं नाही, त्यामुळे मग त्यांनाच बोलवलं आणि फायनली त्यांनी फॅन लावून दिला। आणि अशा प्रकारे फॅन आहे, थोडासा असा ब्ल्यूमध्येच शेडिंगचा कलर आहे आणि खूप छान आहे। ब्ल्यूमध्ये पण म्हणजे वेगवेगळे असतात कलर, तर त्यातलाच हा एक आहे आणि छान आहे बघा। हवा पण एकदम छान देत होती, तर मस्त वाटत होतं जेव्हा ह्या फॅनची हवा लागते ना। आणि मोठ्या फॅनपेक्षा छोट्या फॅनची हवा खरंच खूप जास्त लागते आणि एकदम थंड पण वाटत होतं। तर आता किचनमध्ये जेव्हा मी भांडी वगैरे घासणार तर तेव्हा मग इथे हवा लागणार आणि विंडो आहे, पण विंडोतून तेवढी हवा येत नाही, त्यामुळे शेवटी फॅन लावला। इथे बसा, खाली खाली बसायचं, इकडे बस खाली, इकडे बसायचं खाली। आवडलं का तुला? इकडच्या साईड नाही, इकडच्या साईड नाही। हे नाही असे मागून मागून, हे नाही, हे 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 मागचे हे खेळायचे ना। लागेल कोणते पाहिजे तुला, ब्लू का ग्रीन का येलो? ब्लू ला हे काय इथं ब्लू आणले ना। ब्लू ग्रीन ग्रीन लाव सगळे ब्लू। एकच लोड तुला दोन द्यायचे, आता नाही येत आधी लाव ना, मग पुन्हा खेळायचे असते असे। दोनच करायचे का? मम्मी नसते ना, आपण मम्मीला नाही का? अरे दोनच राहू दे, दोनच राहू दे, आपण हे करू, टियाला फक्त हे देऊ, येलो राहू दे, ग्रीन राहू दे। चला खेळा, मला दे ना मग। तू नको म्हणलीस की एक राहू दे। हा ना मग, म्हणजे हेच मग इथे ठेवते ना, तिकडून चालव की, काय प्रॉब्लेम? म्हणजे तुला हेच मला मारणार आणि मी तुला नाही का? लाव बरं राहू दे, राहू दे, राहू दे, चला लाव 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 ना, हे मम्मी असते नाही। तर हे खेळण्यासाठी आम्ही लुडो आणला होता, कारण मोबाईलमध्ये कधी कधी आम्ही खेळतो, तर मग मोबाईल अवॉइड करण्यासाठी।
पण त्याचा असा विषय झाला की ते 1-2 दिवसच खेळलो आम्ही आणि त्याचा डाय आणि बाकीचं सगळं टियाने कुठे टाकलं की तर ते आता इकडे तिकडे गेले, त्यामुळे ते नंतर खेळण्यात नाही आलं. तर त्यानंतर अजून एक आपलं पार्सल आलं होतं. तर हे पार्सल मी मिशोवरून मागवले होतं. म्हणजे घरातील जर असे काही छोटे मोठे प्रोडक्ट असतील किंवा काही ज्वेलरी, काही बऱ्याच वेळेला कपड्यांच्या बाबतीत वगैरे जर असेल तर मग मी ते मिशोवरून मागवते. तर तेच हे तसंच एक पार्सल मागवलं होतं की फ्रीजसाठी, कारण आता उन्हाळ्यामध्ये फ्रीजचा खूप जास्त वापर होतो आणि म्हटलं मग त्याच्यासाठी असे वेगवेगळे डबे पाहिजे जेणेकरून एकदम प्रॉपरली बसेल. आणि म्हणजे आधी पण घ्यायचं होतं पण पुढे मागे करत उन्हाळ्यासाठी म्हटलं आता फायनली मागवावं जेणेकरून छान भाज्या ह्याच्यामध्ये व्यवस्थित ठेवून देता येतील. तर हा 6 डब्यांचा सेट आहे आणि खूप छान आहेत. म्हणजे हे बॉक्स आहेत वेगळे असे प्लास्टिकचे 6 आहेत आणि याच्यामध्ये पाणी पण निचरावं म्हणून यांनी असं आतमध्ये छोट्याशा प्लेट्स पण दिल्यात. तर त्यामुळे तर अजून खूप जास्त जेणेकरून आपल्या भाज्या ओल्या होत नाहीत आणि हे दिसायलाही खूप छान दिसतं आणि एकदम मस्त अशी क्वालिटी आहे.